नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट येत आहे। नुकतेच शालेय शिक्षण विभागाकडून एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एक प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। तो जो प्रस्ताव आहे तर तो येणाऱ्या शिक्षक सेवकांवर खूप मोठ्या पद्धतीने प्रभाव टाकणार आहे। म्हणून ही जी महत्त्वाची अपडेट आहे ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते डिस्कस करणार आहोत। बघा, 21 ऑगस्ट 2023 चा हे दिसतं आपल्याला, 3 सप्टेंबर 2024 चा आपल्याला शिक्का दिसतो आणि 26 जुलै 2024 ला झालेल्या बैठकीचं वृत्तांत या डॉक्युमेंटमध्ये, या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे। याच्या संबंधीची बातमी आज तुम्ही पाहू शकता, सकाळ पेपर मध्ये देखील आलेली। नोकरी टिकवायची, द्या पुन्हा परीक्षा, एका नोकरीसाठी दोनदा परीक्षेचा घाट। म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आपण टीईटी देतोय, टॅट देतोय, त्याच्यानंतर कमी पगारावर 3 वर्ष शिक्षक सेवक म्हणून नोकरी करतोय या आशेने की 3 वर्ष झाल्यानंतर आपण परमनंट होऊन जाऊ आणि आपल्याला परमनंटची जी सॅलरी आहे ती भेटेल। पण आता 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शालेय शिक्षण विभागाचा असा प्लॅन चालू आहे, आणखी एखादी परीक्षा काहीतरी मस्त भारीचं नाव देऊ, टॅट बीट असं काहीतरी एकदम भारीचं नाव देऊ आणि पुन्हा एकदा परीक्षा द्यायला लावू। म्हणजे उमेदवाराने 3-4 वर्ष पुन्हा परीक्षा खेळत बसायचं का? तर अशा पद्धतीचा हा निर्णय जो आहे, प्रस्ताव आहे। तर काय प्रस्ताव आहे बघूया। बघा, शिक्षक सेवक दिसतंय का तुम्हाला? हे शिक्षक सेवक, एक मिनिट बघा, शिक्षक सेवक हे वरती लिहिलेले, तेच मी इथं खाली फक्त टाईप केलेले। काय? शिक्षक सेवकांचा 3 वर्षाची सेवा झाल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात यावी। म्हणजेच काय, आधी टॅट टीईटी द्यायची, टॅट पण द्यायची, त्याच्यानंतर कितीतरी वर्षानंतर जागा येतील त्याची वाट पाहायची, त्याच्यासाठी आंदोलनं करायची, जागा आल्यानंतर कसं तरी भरती होईल, भरती झाल्यानंतर 3 वर्ष कमी पगारावर मानधनवर काम करायचं, 3 वर्ष झाल्यानंतर पुन्हा आणखी परीक्षा द्यायची, असं यांचं मत आहे। नंतर त्यांना सेवेत कायम करण्यात यावे। म्हणजे आपल्याला शिक्षक सेवक म्हणून प्रॉपर जर सेवेत परमनंट व्हायचं असेल त्याच्यासाठी परीक्षा द्यायची, परीक्षा परिषदेने त्याची परीक्षा घ्यावी, याबाबतचा प्रस्ताव तयार करावा। म्हणजे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पण देण्यात आलेले की परीक्षा कशी असावी, काय असावी याच्या संबंधीची हीच नाही तर आणखी पुढे पेपर मध्येच बातमी देण्यात आलेली होती। बघा, डॉक्टर नंदकुमार बेडसे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे। ते काय म्हणतात, शिक्षक सेवकांची परीक्षा घेण्याबाबत बैठकीत चर्चा झालेली आहे। बघा, शिक्षक सेवकांची परीक्षा घेण्याबाबत त्यांची बैठक पण होऊन गेली, मात्र परीक्षेचे आयोजन आम्ही करायचे का SCERT यांनी करायचं? परीक्षा नेमकी कशी घ्यायची या संदर्भात अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही, याबाबत रीतसर परिपत्रक येईल। म्हणजेच काय, आता यांचा असा प्लॅन चालू आहे की परीक्षा नेमकं कोण घेणार आहे का नाही घेणार आहे हे तर त्यांनी विचारलंच नाही लोकांना, पण डायरेक्ट सांगितलं आता ही परीक्षा कोणी घेईल, परीक्षा पद्धती कशा पद्धतीने असावी या संबंधीचा जो निर्णय आहे तर तोच बाकी आहे फक्त। म्हणजेच काय की ही जी अट आहे ना मित्रांनो, ही खरंच एक अन्यायकारक अट आहे आणि याच्यामध्ये त्यांचा मुद्दा काय मित्रांनो, गुणवत्ता। त्यांचं काय मत आहे की एकदा परीक्षा दिल्यानंतर 3 वर्ष झाल्यानंतर शिक्षक सेवक स्वतःला अपडेट ठेवत नसेल, त्याची गुणवत्ता चेक करण्यासाठी हे असेल, तर हेच आपण एक काम करूया मित्रांनो की हेच गुणवत्तेचं निकष जे आहे ना तर आपण बाकीच्या सेक्टर्सला पण लागू करूया। जसं की सरकारला, की प्रत्येक वर्षी सरकारला गुणवत्तेनुसारच, म्हणजे त्यांच्याकडे बहुमत आहे का नाही त्याच्यानुसार सरकार चालवण्यात यावी। त्याच्यानंतर प्रत्येक IAS IPS यांना पण काही वर्षानंतर परीक्षा द्याव्या लागायच्या की कारण की त्यांची गुणवत्ता चेक करणं गरजेचं आहे। तसेच कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल त्याच्यातही अट लागू करा, जर ही अट तुम्हाला इथंच लागू करायची असेल। आणि जर नसेलच तर एकदा तुम्ही 2 परीक्षा घेतलेल्या आहेत ऑलरेडी, त्या टफच परीक्षा घेतलेल्या आहेत। पहिले तर आपण 10वी-12वी करून येतो, पदवी करून येतो, BEd DEd करून येतो, त्याच्यानंतर पात्रता परीक्षा देतो, टॅट परीक्षा देतो, त्याच्यानंतर कधीतरी जागा येतात, रुजू होतो। एवढं झाल्यानंतर पुन्हा 3 वर्ष कमी पगारावर काम करतो अक्षरशः, त्याच्यामध्ये देखील जर पुन्हा अशा पद्धतीची एक अन्यायकारक अट लावणार असेल तर खरंच मित्रांनो ही शिक्षक सेवकांवर झालेलं आपण थोडाफार अन्यायच म्हणू शकतो। तर याच्या विरुद्ध नक्कीच जे शिक्षक सेवक आहेत त्यांनी आवाज उठवला पाहिजे। आत्ताच हा जो प्रस्ताव आहे, म्हणता ना इंग्रजीमध्ये एक म्हणे, निपिंग इन द बड, म्हणजे कली फुलण्याआधीच त्याला तोडून टाकणं। तर अशा पद्धतीचा प्रस्ताव परिपत्रक येण्याआधीच याचा विरोध करणं, जेणेकरून अशा पद्धतीची एक परीक्षा जी आहे तर ती येऊ नये।
ऑलरेडी खूप साऱ्या परीक्षा असतात, जसं की संगणकाची परीक्षा असते, मराठी भाषेची परीक्षा असते, इंग्रजी भाषेची परीक्षा असते, हिंदी भाषेची परीक्षा असते. तर अशा ऑलरेडी परीक्षांमधून आपण जातच असतो. त्याच्यानंतर आणखी अशी परीक्षा ठेवणं म्हणजे हे थोडंसं जे आहे तर ते मनाला न पटण्यासारखं आहे, चुकीचं आहे. तर तुमचं याविषयीचं काय मत आहे मित्रांनो, तर ते देखील तुम्ही या कमेंट बॉक्स मध्ये जे आहे तर ते नक्की कळवा. आणि या संबंधीचा नक्कीच तुम्ही जे आहे तर तो एक आवाज उठवला पाहिजे की पुन्हा अशी परीक्षा घेणं गरजेचं आहे का. जर गुणवत्ताच हाच जर फॅक्टर असेल तर सुरुवातीला टीईटी टॅट परीक्षेमध्येच तुम्हाला काही बदल करता येत असेल तर त्याच्यातच बदल करा, जेणेकरून जर तुम्हाला गुणवत्तापूर्वक शिक्षक पाहिजे असेल, कारण की शिक्षक हे उद्याचं भविष्य घडवतात हे मान्य आहे. मग तुम्हाला जर गुणवत्तेचं निकष लावायचं असेल तर नक्कीच तुम्ही टॅट आणि टीईटी मध्ये जर काही बदल करायचा असेल त्याच्यात तुम्ही करू शकतात. आणि एकदा परीक्षा पास दिल्यानंतर त्यांच्या ट्रेनिंगवर सरकारने लक्ष दिलं पाहिजे. इव्हन तो परीक्षेपेक्षा त्यांना ट्रेनिंग देण्यात आली पाहिजे, नवीन गोष्टी संबंधीचं अपडेट ठेवण्यात आलं पाहिजे. तर अशा पद्धतीचे काही शासन जे आहे तर ते गुणवत्ता टिकवण्यासाठी विविध उपाय पण करू शकतो. प्रत्येक वेळी म्हणजे तो जेव्हा 3 वर्ष रुजू होईल मग तो पोरांना शिकवण्याचं सोडून त्याचाच अभ्यास सुरू करून बसेल तो 3 वर्षाचा. म्हणजे 3 वर्षानंतरच्या होणाऱ्या परीक्षेचा त्याचा अभ्यास जेव्हा शिक्षक सेवक म्हणून रुजू होईल तर तो परीक्षेचा अभ्यास करेल. तो शिकवण्याचं सोडून त्याला अभ्यासावरच ध्यान द्यावं लागेल. म्हणजे तिथेही त्याला नोकरीची सेफ्टी जी आहे तर ती राहणारच नाही. तर अशा पद्धतीचा हा निर्णय होता मित्रांनो. तसंच टीईटीची जाहिरात जी आहे आलेली, त्याची डेट आलेली, त्याच्या संबंधीची ज्यांना बॅच जॉईन करायची असेल तर त्यांच्यासाठी बॅच पण आपण जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.